पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। सिंदखेड पोलिसांचा रेती माफियांवर मोठा दणका। 4.5 लाखांचा ट्रॅक्टर आणि रेती जप्त। नांदेड जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात सिंदखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत रेती माफियांना जोरदार दणका दिलाय। 18 जुलै रोजी नियमित पेट्रोलिंग दरम्यान मनिरामथड धरण परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलाय। तपासणी दरम्यान ट्रॅक्टरमध्ये 1 ब्रास रेती आढळून आली। चालकाकडे रेती वाहतुकीसाठी कोणतेही वैध परवाने किंवा कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी महिंद्रा 585 DI ट्रॅक्टर ट्रॉली आणि 1 ब्रास रेती असा एकूण 4,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी चालक प्रमोद दत्ता मुरके याच्या विरुद्ध BNS कलम 303(2) तसेच खाण व खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिंदखेड पोलीस करत आहेत। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे आणि सिंदखेड पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। दरम्यान नवयुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांनी अवैध धंदे करणाऱ्यांना कडक इशारा देत स्पष्ट केले की सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीत अवैध रेती वाहतूक, दारू व्यवसाय, गुटखा विक्री किंवा कोणतेही बेकायदेशीर कृत्य खपवून घेतले जाणार नाही। कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। सिंदखेड पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचेही संकेत पोलिसांनी दिले आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी फिरोज सय्यद।